जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही। त्याचा संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आज धडक देण्यात आली। अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम त्वरित जमा करा, अन्यथा कृषी विभागाला जबाबदार धरत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दिला आहे। मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा पीक विमा काढला होता। जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कुठे पीक करपून गेली। मात्र इतकं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळालेली नाही आहे। जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे। हीच समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारण्यात आला। तसेच कृषी विभागातील अधिकारी व इन्शुरन्स कंपनी यांचं साठं-लोठं असल्याचा आरोप यावेळी संदीप गिऱ्हे यांनी केला आहे। जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही। याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांच्या संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करतो, पण एकही अधिकारी यांचा फोन उचलला। शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी चर्चा केली। जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरती फक्त 25% यांनी अकाउंट टाकले आहे, उर्वरित रक्कम त्यांनी टाकली नाही। फक्त इन्शुरन्स कंपनीने आपल्या शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहिले आणि आम्ही शेतकरी जे कृषी अधिकारी आहे या आम्हाला आमचा सर्व आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसोबत साधलेला आहे। म्हणून कुठेही कृषी अधिकारी फक्त त्यांची ऍडव्हर्टाईज करतात, तिथे बघून बोर्ड तुम्ही पीक विमा काढा विचारतात, पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा मिळाला का नाही? अधिकारी त्याच्या ठिकाणी जबाबदार आहे की नाही? कोण विचारायला जबाबदार? इथं कोणताही अधिकारी नाही आहे। तर आम्ही अशी आमच्याकडे शेजारी मागणी केली आहे तर लवकरात लवकर त्यांच्या इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी इथे यावा आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या जे प्रश्न आहे ते त्यांनी सॉल्व्ह करावा, त्यांचं कारण सांगावं। जे शेतीला लागून आहे एका शेतीला त्यांनी म्हणजे पीक विमा दिला आहे आणि दुसऱ्याच जे शेतीची पूर्ण आहे त्यांना ते रिजेक्ट केला आहे। म्हणजे यांना वरून फोन आला का आम्ही इकडे पाऊस टाकला इकडे पाऊस नाही लागला असं यांचे सर्व मुली लोक बघत आहे। इंटर बसून शेळ्या आखल्याचं काम चालू आहे। आम्ही बिलकुल बघून येणार नाही। एका 2 ते 4 दिवसात शेतकऱ्यांनी प्रश्न मांडित नाही पूर्ण संपवला नाही तर आम्ही पुढे कृषी अधिकारी ऑफिस कार्यालय येऊन त्यांच्या कृषी ऑफिसला आम्ही जॉब करणार। जय महाराष्ट्र। संबंधित कंपनीकडे आम्ही विम्याचं अप्लाय केलं होतं, क्लेम केली होती। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने आमची क्लेम मान्य केली होती, परंतु झालं त्यात असं की आम्ही क्लेम त्यांच्या नियमानुसार आम्ही 72 तासामध्ये करावं असं त्यांचं नियम होतं। त्या नियमाच्या आधारे आम्ही ते क्लेम केली आहे, पण ते क्लेम आम्ही 24 तासातच पूर्ण केली। पण कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी आमची क्लेम रिजेक्ट केली असं सांगत आहेत आणि उडवाउडीचे उत्तर देत आहेत। परत त्यांना आम्ही संबंधित पुन्हा 2-3दा आम्ही त्यांना बोलावून हेच विचारत आहे की तुम्ही रिझन सांगा आम्हाला। रिझन सांगून नाही राहिले आपल्या विशिष्ट कंपनी आपल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आम्हाला रिझन सांगून नाही राहिले आणि उडवाउडीचे उत्तर देत आहे। त्या अनुषंगाने आम्ही कृषी भवन येथे अधीक्षक कृषी अधिकारी त्यांच्याकडे आम्ही धाव घेतलेली आहे।